पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव गणपती पंचतारांकित MIDC मध्ये असणाऱ्या डोंगकॉंग कंपनीच्या 2 कायमस्वरूपी कामगारांना कंपनी प्रशासनाने कामावरून काढून टाकल्याने भीम आर्मी संघटनेच्या वतीने या कामगारांच्या समर्थनार्थ कंपनी गेटवर आंदोलन केले। कामगारांच्या म्हणण्यानुसार आम्ही मागासवर्गीय असल्याने आम्हाला कंपनी प्रशासनाने खालच्या दर्जाची वागणूक देत ज्या पदावर आम्ही कामाला होतो त्यापेक्षा वेगळी व खालच्या दर्जाची कामे देऊन आम्हाला बेकायदेशीररित्या कामावरून काढून टाकले असल्याचा गंभीर आरोप केलाय। त्या संदर्भात भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष संदीप शेलार, तालुका अध्यक्ष अजित नरवडे, कार्याध्यक्ष प्रसाद जगताप, पारनेर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे, योगेश कुलथे, मनोज जगताप व कंपनी कामगार मनोज साबळे, अनिल लिंबोळे, त्यांचे कुटुंबीय व अन्य कामगार उपस्थित होते। दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वतः कंपनीच्या गेटवर निवेदन स्वीकारले। मात्र कंपनी प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे आम्ही येत्या काही दिवसात प्रशासनाविरोधात कंपनीसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। या आंदोलनाला पारधी समाजाच्या काही लोकांनीही पाठिंबा दिला। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। काय सांगाल, आज आपण या ठिकाणी कंपनीच्या गेटवर आंदोलन करताय, काय विषय होता आणि काय मागणी आहे? गेले 1 महिन्यापूर्वी आम्ही या कंपनीच्या मॅनेजमेंटच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्यावेळेला यांच्या लीगल ॲडवायझरने आम्हाला 1 महिन्याचा टाईम मागितला होता, म्हणून आम्ही 1 महिना त्या आंदोलनानंतर थांबलो। परंतु ही कंपनी कामगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय करते, नुसताच अन्याय नाही करत तर जातीवादपणा देखील करते। सगळ्या कामगारांना पॉलिसी, मेडिक्लेमची पॉलिसी असताना फक्त मागासवर्गीय कामगारांना मेडिक्लेम पॉलिसी नव्हती आणि माझ्या दोन्ही कामगारांना मेडिक्लेम पॉलिसी तर नाहीच नाही, पण हँडग्लोव्ज, ड्रेस, बूट ह्या कुठल्याही फॅसिलिटी त्यांनी प्रॉपर जातीवाद करून दिलेलं नाही। आता आमचं म्हणणं आहे पोलीस खात्याला आणि त्यांच्या ज्या कामाला त्यांना हजर करून घेतलं होतं ते काम न देता कचरा उचलणे, त्या झोपड्यातच बसून राहणे, झोपड्यातनं ह्याने आत बाहेर यायचं नाही, कंपनीच्या ऑफिसमध्ये यायचे नाही अशी ताकीद त्यांना त्यावेळेला देण्यात आली होती। पगार कमी देणे, पगार कमी दिलं विचारायला गेलं की तू भारी, तर अशा प्रकारचा जो जातीवाद ह्या कंपनीत चाललेला आहे ते जरा हवेत असतील। परंतु अजून मी उद्या SP साहेबांची भेट घेणार आहे, SP साहेबांच्या कानावर हा सगळा विषय टाकणार आहे। ॲट्रॉसिटी अंतर्गत ह्या कंपनीच्या लोकांवर कारवाई करायची आमची विनंती आहे। पोलिसांनी ती मान्य करून त्यांच्यावर त्या अंतर्गत गुन्हे दाखल करून ज्या लोकांची नावं त्याच्यात येणार आहेत त्याचा तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा येणाऱ्या काळात कंपनीच्या दारात बसून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आमची सहकार्याची भूमिका ह्याच्यासाठीच आहे की आमचे कामगार पुन्हा कामावर घ्यावेत आणि त्यांना रुजू करून कामाला जॉईन करून घ्यावे, ह्याच्यासाठी आम्ही एक समंजसीची भूमिका घेतो आहे। पण कंपनी जर अरेरावीपणा करत असेल, दादागिरीपणा करत असेल तर मात्र हे ह्याच्या 50 पट आम्ही इथं आंदोलन करून ना कंपनीतनं एकही बाहेर येणार ना कंपनीत एकही आज जाईल असं आंदोलन ह्याच्या येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत। गेले 20 मिनटं आम्ही कंपनीच्या दारात उभे आहोत। कंपनीचा कोणीही माणूस ना पोलीस प्रशासनाला दाद देत, ना आमच्या लोकांना दाद देत, ना आमचं निवेदन देखील स्वीकारायला येत नाही आहे। एवढी दादागिरी या कंपनीची चालू आहे। मी जर माझ्या मेंटरला सांगितलं ना आता उद्या आतमध्ये उड्या मारा तर मारतील ते। जर आम्ही 10 मिनटात नाही झालं तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना आतमध्ये घुसायचं, काय व्हायचं ते होऊ द्या आता। कारण जर आम्ही संविधानिक मार्गाने जर ते लोक ऐकत नसतील तर शेवटी कायदा हातात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही। परंतु आम्ही निवेदन घेण्यासाठी कोणाला पाठवलं होतं? कोणी येत नाही आहेत निवेदन घ्यायला। त्यांनी टेम्पररी कामगार पाठवलं कॉन्ट्रॅक्टचा। आम्ही म्हणलं परमनंट कामगार कोणी असू द्या त्याला देऊ आम्ही निवेदन। तर अशा पद्धतीने आगाऊपणा चाललाय कंपनीचा आणि सगळे त्याचं ते बघायची भूमिका चालली।
एक्सपायरी नेमकं काय घडलं होतं तुम्हाला, काय का घडलं? कंपनीमध्ये एक चोरीचा प्रकार घडला होता, तर तो काही कामगारांनी केला होता. पोलीस तपासामध्ये ते आरोपी शोधले गेले, पण त्यांच्याबरोबर आमचे मित्र होते ते, तर त्यामुळे त्यांना आमचा त्याच्यामध्ये काही विषय नव्हता. तरी पण कंपनीने आमच्यावर खोटे आरोप घेतले, कारण की आम्ही मागासवर्गीय पडतो आहे आणि मागासवर्गीय असल्यामुळं ते आमच्या विरोधात पहिल्यापासूनच कटस्थान करत आलेले आहेत. मी 2013पासून या कंपनीमध्ये काम करतो आहे. मी ज्या हुद्द्यासाठी मला घेतलं होतं, तर तो हुद्द्याचं काम दुसऱ्या माणसाला देऊन तुमचा कोणता हुद्दा होता? माझा CNC ऑपरेटर म्हणून हुद्दा होता. मी त्या पोस्टिंगवर जॉईन झालो होतो. पण 2-3 वर्षापासून मला ट्रॉली ढकलणे, ट्रॉल्या क्लीन करणे असे खालच्या पातळीचे कामं दिले होते. आणि पूर्ण कंपनीमध्ये पूर्ण कर्मचारी लोकांना मेडिकल पॉलिसी आहे, पण मला त्याच्यामध्ये पॉलिसीचा लाभ आणखी कोण कर्मचारी आहेत? तुमचं काय म्हणणं, तुम्ही आता काय बोलत होते, काय साफ करायला देतो? मी सतत नाही का 2013पासून नाही का कंपनीमध्ये कार्यरत आहे. मी टूल रूम डिपार्टमेंटला ऑपरेटर म्हणून जॉईन झालेलो होतो. तर कंपनी व्यवस्थापनाने नाही का मी मागासवर्गीय असल्या कारणाने नाही का कमीत कमी 5 वर्ष झाले मला नाही का कंपनीने मेंटेनन्स डिपार्टमेंटला नाही का हेल्पर म्हणून नाही का कामाला ठेवलेलं आहे. आणि सतत नाही का ऑफिसमध्ये कुठलेही विषय आपण जर का घेऊन गेलो तर खालच्या दर्जाची वागणूक नाही का आम्हाला दिली जाते. ती मॅडम जे आहे HR मॅडम आमच्या कंपनीच्या, तर त्यांचं वक्तव्य जे आहे तर ते वाईट प्रवृत्तीचं आहे. सतत नाही का विचित्र पद्धतीत नाही का आम्हाला म्हणजे लोकांच्या समोर म्हणणं काय आता? आम्हाला नाही का आम्हाला जे कामावरून काढून टाकलेलं आहे, आमच्यावरती जे काही खोटे आरोप करून, तर आम्हाला नाही का कंपनीने कामावर ते घेण्यात यावं एवढं. मॅनेजमेंट बोलतंय का सध्या? तुमच्यावर बोलणं आलं की मॅनेजमेंट पोलीस खात्याशी देखील बोलायला तयार नाही, एवढी आरेरावीपणा करते. पोलीस वेळोवेळी बोलवतात, येत नाहीत, पोलिसांशी दादागिरी करतात.